नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12 इंच डीप नेक असताना 36 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे शिकवणार आहे। तर इथे आपला शोल्डर मुंडा फॉर्म्युला सुद्धा एकदम परफेक्ट असा समजावून सांगितला जाईल पहा। तर इथे मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करून दाखवते। तुम्ही यामध्ये कटोरी फोर टक्स सुद्धा ब्लाऊज कटिंग करू शकता। तर उंचीचं मार्किंग करून घेऊया। 12 इंच डीप नेक 36 साइज, उंची 14 + 1 15 इंच। आता इथे शोल्डर अंगावरती शोल्डर मोजून घ्यायचं। आता 36 साइज मध्ये जवळपास 14.5 ते 15 इंच शोल्डर येतात। आता इथे आपण 14.5 इंच शोल्डर घेणार आहे। तर त्याचा निम्मा किती होणार? 7.25। तर आपण 14.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 7.25 इंच त्याचा निम्मा होतो। आता 12 इंच डीप नेक आहे, तर त्यासाठी आपल्याला यातून 2.5 इंच मायनस करायचं आहे। किती राहिलं पहा? 4.25। इथं जेवढं अंतर आलेलं आहे तेवढंच अंतर इथं आलं पाहिजे, 4.25 म्हणजे सेम मेजरमेंट। इथं जेवढं तेवढंच इथं घ्यायचं। आणि इथून मी मुंडीची उंची घेईन 6 इंच। आता इथं चेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे। तर आपण पहिल्यांदा बॅक पार्ट कटिंग करत आहोत, म्हणून आता इथे मी घेते बॅक पार्ट। तर छातीचा चौथा भाग किती होतो? 9। ही थोडी तिरकी लाईन दिसत आहे, तर ती सरळ करून घेऊया आधी आपण या पद्धतीने। 9 इंच। तर आता इथं 12 इंच डीप नेक आहे, म्हणून आपण इथं अर्धा इंच कमी करायचं। किती करायचं? अर्धा इंच कमी, 0.5 म्हणजे अर्धा इंच कमी केलं तर इथे किती राहणार आहे पहा? 8.5। आता इथे मी लिहून देते तुम्हाला। छातीचा चौथा भाग 36 चा चौथा भाग 9, त्यातून अर्धा इंच मायनस 8.5 इंच, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर 30, त्याचा चौथा भाग 7.5, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी, आणि हे पुढे 1.5 इंच मार्जिन। बारा इंच डीप नेक असताना शोल्डर मी किती मायनस केलं? 2.5 इंच, आणि छातीमधून किती मायनस केलेलं आहे? अर्धा इंच। क्रॉस बॅक घेतला, इथून 1 इंच, फक्त 1 इंच घेतलेला आहे, आणि इथे मुंड्याला आकार दिले। हा झाला आपला बॅक पार्ट। आता इथे मला शोल्डरची पट्टी जी आहे ती 2 इंच हवी आहे, तर मी 2.5 इंच घेतलं पहा। 2.25 इंच तर गळ्याची रुंदी राहिली। समजा तुम्हाला इथे जास्त मार्जिन लागत असेल तर तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता। मला जास्त मार्जिन लागत नाही, नाहीतर आपण 1.5 इंचच प्लस करू पहा, कोणाकोणाला जास्त मार्जिन लागतं। तर इथे 2 + 0.75 किती येणार? 2.25 इंच। तर इथून तुम्ही 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। मग इथं गळ्याची रुंदी 2 इंच राहणार। राहिल्यानंतर इथे असा गळा डाऊन करायचा, अगदी थोडाच असा हा गळा डाऊन करायचा, आणि इथून खाली मग आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं। याच्या नंतर 12 इंच गळा आहे, 12.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। इथे एक लाईन ओढली, 3 इंच घेतलं, आणि इथून असं गळ्याला आकार दिला। आकार दिल्यानंतर इथे 0.75 वरती जायचं। आता 12 इंच डीप नेक आहे म्हणून 1.25 इंच इथं वरती जायचं, आणि इथून पहा असं सेंटर करून इथे टक्स काढायचं। इथे टक्स जवळपास मी आता 4 इंच देईन, कारण डीप नेक आहे
इकडे अर्धा आणि इकडे अर्धा, या पद्धतीने हा असा आपला टक्स असणार आहे. आणि इथं मी म्हणून पाऊण इंच पहा या पद्धतीने तिरकं कट करणार आहे. आता मुंडा घेर किती भरतोय पाहायचं, अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि मुंडा घेर पाहायचा आहे. 8 इंच आला पाहिजे. तर पहा 8 आणि वरती 1 पॉईंट येतोय. तर परफेक्ट आपण जो 6 इंच मुंडा घेतलेला आहे तो आलेला आहे. आता इथं हा बॅक पार्ट तुम्ही पेपरवर कटिंग करणार. पेपरवर कटिंग करणार तेव्हा आहे असं हा कटिंग करून काढायचा. आता मी यामध्येच तुम्हाला प्रिन्सेसचा भाग दाखवते. तर हे मोजून घेऊया किती येतंय. पहा 8.25 इंच. तर हे लक्षात ठेवायचं किती आहे, 8.25 इंच. जेव्हा आपण हा पार्ट पेपरवरून कटिंग करतो त्यावेळेस आपल्याकडे हा पार्ट राहतो, त्यावेळेस तुम्हाला हे मोजून ठेवायची काही गरज नाही. आता इथे मी हे रब करते. हा पाऊण इंच जो डाऊन केलाय ना तो सुद्धा भाग आपल्याला हे करायचा आहे, रब करून घ्यायचा आहे. आणि आहे असं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. उंचीचं मार्किंग करून घेतल्यानंतर आता इथे मी काय करणार आहे, अजून फ्रंट पार्टमध्ये उंची वाढवणार आहे. 14 + 1 15 इंच आपली उंची होती. तर यामध्ये मी आता 1 इंच परत आणखीन प्लस करून 17 इंचावरती फ्रंट पार्टची उंची घेतलेली आहे. पहा या पद्धतीने. या पद्धतीने इथे मी ही उंची वाढवली. किती वाढवली, 1 इंच. आता आर्महोल घेऊ पाऊण इंच आणि या पद्धतीने आकार दिला. शोल्डरची जी रुंदी आहे ती सेम आहे अशी ठेवायची. पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंच घेतला. इथून फक्त 2.5 इंच घ्यायचं. आणि इथे तुम्ही तुम्हाला हवा तो गळा ड्रॉ करू शकता. पहा या पद्धतीने पान गळा मी इथं ड्रॉ केला. इथून थोडा अजून बाहेर काढला तरी सुद्धा चालेल. पहा अशा पद्धतीने पान गळा मी इथं तुम्हाला आज फ्रंट पार्टला ड्रॉ करून दाखवलेला आहे. आता इथं जे टोक आले याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचे हुकाय पट्टीसाठी. इथून मी हे शिलाई मार्जिन घेतलं. हे मोजून घ्या तुम्ही. आता इथे आपण टक्स पॉईंट काढूया. अप्पर चेस्ट आपली 36 भरलेली आहे आणि फुल बस्ट आपली 38 आहे. तर यामध्ये एक पॉईंट द्यायचा म्हणजे आपला 10वा भाग निघतो. आणि टक्स पॉईंट काढण्यासाठी ही 38 जी साईज आहे त्याचा 4था भाग करायचा. किती येणार, 9.5. त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, 10.5 इंच येणार. मग इथे 10.5 इंचावरती टक्स पॉईंट घेतला. पहा हे जे आपण डाऊन केलं इथून खाली मी 10.5 इंचावरती घेतलेलं आहे. एक लाईन उडून घेतली. आता यावरती आपल्याला 10वा भाग टाकायचा आहे. 38चा 10वा भाग 4.25. अजून एकदा 4.25 इंच घेतलं. एक सरळ लाईन ओढून घेतली. इकडे मी 1.25 इंच घेतलं. हा टोटल टक्स मी 2.5 इंचाचा घेणार आहे 36 साईज मध्ये. इथे आता इथून 1 इंच वरती जायचं. ही लाईन जोडून घ्यायची आणि इथं आपल्याला टोटल 1 इंचाचा गॅप द्यायचा आहे. किती, 1. पहा 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ही एक लाईन ओढून घेतली. एवढं हे लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला हा जो आर्म होल आहे तो डाऊन करायचा आहे. फ्रंट पार्टचा आर्म होल फक्त आपल्याला डाऊन करायचा आहे. तर हा फ्रंट पार्ट आहे. तर इथे अर्धा इंच मार्किंग करून घेतलं. इथून एक मी सरळ लाईन ओढून घेतली. सरळ लाईन इथे या पद्धतीने. आता हा भाग किती आहे हे चेक करूया. 6.25. तर इथे हा भाग सुद्धा 6.25 इंच आला पाहिजे. इथं मार्किंग करून घ्यायचं. इथून एक सरळ लाईन ओढून मुंड्याला आकार द्यायचा. इथं मुंड्याला आकार दिला. आता आपण पहा इथे हा जो भाग आहे हा चेक करूया किती आपला आहे. हा टक्स मधला गॅप, ही जी सरळ लाईन आहे ना
इथे जो गॅप आहे तो चेक करून घ्यायचा. 1.5 इंच गॅप येतोय पहा, तर इथं आपल्याला ते 1.5 इंच वाढवायचं, कारण हे कट होत झालं की आपली छाती कमी पडेल, म्हणून इथं मी 1.5 इंच वाढवलं या पद्धतीने. आता आपल्याला फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आकार द्यायचे आहेत. तर पहा इथे मी फ्रेंच कर्व घेतला, असा सेट करायचा. अजून थोडा वरती घेतला तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने हा असा आकार द्यायचा. पहा हा आकार आपोआप तयार होतो. आता इथे पहा या पद्धतीने सरळ करून घ्यायचं. इथे परत हा असा उलटा ठेवायचा आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. तर इथे आता हे असं कट होऊन निघणार. इथे आता हा कट होऊन निघणार. जर तुम्हाला हे भरपूर बाहेर आलंय असं वाटत असेल तर काय करा, हा कर्व जो आहे तो अशा पद्धतीने इथे सेट करा. मग पहा एवढाच येणार हा आकार, जास्त नाही येणार. मग तुम्ही हा आकार परत इथे असा द्यायचा या पद्धतीने, थोडासा स्ट्रेट, आणि इथून या पद्धतीने. ठीक आहे. इथे चेस्टचं टक्सचं वगैरे सर्व आपलं इथं झालेलं आहे. हा टक्स आपला इथे कट होणार आहे. चेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला इथे मी 1.5 इंच वाढवायचं सांगितलं. हे अंतर जे आहे ते मोजायचं, जेवढं असेल तेवढं इकडे वाढवायचं. आता इथे कमरेचा चौथा भाग 7.5, त्यामध्ये 2.5 इंच टक्स आणि पुढे 1.5 इंच मार्जिन, आणि हे जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर आपला पाठीमागचा भाग किती आलेला होता, 8.25 इंच. तर इथून आता 8.25 इंच मार्किंग करून घ्यायचं. पहा इथे मी 8.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हा भाग किती आहे, 5.25. तर हा सुद्धा तेवढाच आला पाहिजे. असा टेप फिरवायचा, 5.25 इथं आलं. हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा. आता हे कट होऊन निघणार एवढं, आणि इथे सुद्धा 1/2 इंच वरती येऊन एक तिरकी लाईन अशी ओढून घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 12 इंच डीप नेक असताना 36 साईज प्रिन्सेस ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे तुम्हाला मी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.